नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल. इफ sin इनवर्स 1/5 प्लस कॉस इनवर्स x इज इक्वल टू 1 देन फाइंड x. सो हे इक्वेशन ट्रू आहे असं दिलेलं आहे आणि फक्त आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. सिम्पल एक्झाम्पल आहे. लेफ्ट साईडला एका ब्रॅकेटवर साईन ऑपरेट केला आहे, तर मी राईट साईडला जी टर्म दिसते ती पण साईनच्या फॉर्मॅटमध्ये लिहूया. म्हणजे 1 ही कुठल्या साईनची व्हॅल्यू आहे, तर sin π/2 ची व्हॅल्यू आहे. त्यामुळे sin π/2 अशा फॉर्ममध्ये लिहूया, म्हणजे दोन्हीकडे आपल्याला हवं तेव्हा साईन इनवर्स ऑपरेट करता येईल. So given that sin inverse 1/5 plus cos inverse x is equal to 1, याच टाइप मध्ये आपण लिहिणार, म्हणून 1 च्या तिथे प्लेसला आपण sin π/2 ची व्हॅल्यू 1 आहे ना, ते आपण 1 च्या इथे लिहू शकतो. सो दॅट इम्प्लाइज sin inverse 1/5 plus cos inverse x is equal to sin π/2. आता दोन्ही ठिकाणी साईनच्या टर्म्स दिसतात, त्यामुळे आपण दोन्ही ठिकाणी साइन इनवर्स ऑपरेट करू शकतो. मग इथला साइन इनवर्स आणि हे साइन इनवर्स कॅन्सल होईल. सो ऑपरेटिंग साइन इनवर्स ऑन बोथ साइड, एक स्टेप केली तरी चालेल किंवा डायरेक्ट स्किप केली तरी चालेल. सो ऑपरेटिंग इनवर्स ऑन बोथ साइड वी विल गेट साइन इनवर्स 1/5 बिकॉज साइन इनवर्स कॅन्सल, हे पण कॅन्सल होते, प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स गेले मीन्स π/2 एवढंच राहील. पण साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2 हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जेव्हा इथे इज इक्वल टू π/2 दिसतंय तेव्हा हा अँगल आणि हा अँगल दोन्हीचा सेमच असला पाहिजे. सो बाय दॅट फॉर्म्युला वी नो दॅट साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. म्हणजे हा आणि हा अँगल दोन्ही सेम असले पाहिजे. मग हा अँगल 1/5 असेल तर हा अँगल पण 1/5 असला पाहिजे. सो दॅट इम्प्लाइज x इज इक्वल टू 1/5. सिंपल होतं, कारण फक्त हा फॉर्म्युला यूज केला की आन्सर आलं त्याचं. नेक्स्ट एक्झाम्पल. इफ tan inverse x plus tan inverse y plus tan inverse z is equal to π/2 then prove that xy plus yz plus zx is equal to 1. सो tan इनवर्सच्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण आधी xy या टर्म्समध्ये घेऊया आणि मग LHS कन्सिडर करून काही डबल अँगल किंवा ॲडिशन अँगल कुठला फॉर्म्युला अप्लाय करता येतोय का बघणार आहोत आपण. सो फर्स्ट आपण tan इनवर्स या ज्या टर्म्स आहेत त्या थोड्या सिंपल फॉर्ममध्ये घेणार आहोत. सो कन्सिडर tan इनवर्स x इज इक्वल टू सम a, tan inverse y is equal to some b and tan inverse z is equal to some c. मग आता x y z च्या व्हॅल्यूज काय असतील, दॅट इम्प्लाइज x is equal to tan a, y is equal to tan b. काय माहिती आपल्याला इनवर्स फंक्शनची प्रॉपर्टी, tan इनवर्स x is equal to a ना, सो tan ऑपरेट केलं की tan इनवर्स जातं, मग x आता x is equal to tan ने मिळतं, असंच आपण ते यूज केलं. सो z इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, tan c. आता काय काय दिलंय की ह्या तीन टर्मची ॲडिशन π/2 दिली आहे, ते आता आपण कन्सिडर करूया. सो आता tan इनवर्स x मीन्स काय, a b आणि c हे, तर a प्लस b प्लस c ची ॲडिशन π/2 असं आपल्याला दिलं. सो दॅट इम्प्लाइज a प्लस b प्लस c इज इक्वल टू काय मिळालं, π/2. आता आपल्याला ॲडिशन ऑफ अँगलमध्ये म्हणजे टॅनचा ऑपरेट करायचा आला दोन्ही ठिकाणी. तर दोन अँगल असतील तर त्याच्या ॲडिशन ऑफ अँगल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपण यातला एक अँगल इकडे RHS ला घेऊया. सो दॅट इम्प्लाइज a प्लस b इज इक्वल टू π/2 मायनस c. तो c फक्त आपण तिकडे केले. आता दोन्ही साईडला आपण टॅन ऑपरेट करणार आहोत. सो ऑपरेटिंग टॅन ऑन बोथ साइड वी विल गेट टॅन ऑफ a प्लस b इज इक्वल टू काय मिळालं, टॅन ऑफ π/2 मायनस c. पण टॅन ऑफ π/2 मायनस थीटा, टॅन 90 मायनस थीटा म्हणजे किती असतं, कॉट थीटा. सो विच इज इक्वल टू कॉट थीटा, थीटा मीन्स इथे c आहे. सो इज इक्वल टू कॉट c. आता लेफ्ट साईडला टॅन ऑफ a प्लस b, राईट साईडला कॉट c. सो टॅन ऑफ a प्लस b साठी आपण ॲडिशन ऑफ अँगलचा फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत. सो याचा ॲडिशन ऑफ अँगलचा फॉर्म्युला काय, सो दॅट इम्प्लाइज टॅन a प्लस टॅन b, tan of a plus b चा फॉर्म्युला अपॉन 1 मायनस tan a tan b इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, cot c. cot c म्हणजे काय, कॉट आणि टॅनचं काय रिलेशन असतं, 1/tan. नेक्स्ट स्टेपला करा किंवा ही स्टेप स्किप केली तरी डायरेक्ट लिहूया आपण. cot c मीन्स काय असणार आहे, 1/tan c. आता आपण फक्त हे सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय करत जाऊन आपल्याला
जे स्टेटमेंट हे प्रूव्ह करायचं आहे ते स्टेटमेंट येत आहे का ते आपण चेक करूया. तर सिम्प्लिफाय करायचं की यांनी इथे मल्टिप्लाय करायला हवं. सो दॅट इम्प्लाइज ह्या टॅन सी इथे मल्टिप्लाय करूया. टॅन ए टॅन सी दोन्ही टर्मना मल्टिप्लाय करायला लागेल प्लस दिस टॅन बी आणि हे टॅन सी इज इक्वल टू ही सगळी टर्म आहे त्याने इथे मल्टिप्लाय करायचं. इथे 1च आहे त्यामुळे तशीच राहणार 1 मायनस टॅन ए टॅन बी. तर ही मायनस टर्म आहे ती फक्त इकडे आणूया. दॅट इम्प्लाइज टॅन ए टॅन सी प्लस आता आलेला आहे आन्सर टॅन सी इकडून हे प्लस होणार प्लस टॅन ए टॅन बी इज इक्वल टू राईट साईडला काय ठेवायचं आहे 1 कारण आपल्याला तिथे 1 हवं राईट साईड. आता ह्याच्या काही व्हॅल्यूज घालता येतात का बघूया. टॅन ए टॅन सी म्हणजे काय आहे. टॅन ए मीन्स एक्स टॅन सी मीन्स झेड म्हणजेच काय मिळालं आपल्याला. दॅट इम्प्लाइज एक्स झेड प्लस दिस वाय आणि हे झेड येणार आहे वाय झेड प्लस एक्स वाय इज इक्वल टू 1 आणि हेच स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं. एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स इज इक्वल टू 1 हेन्स दिस स्टेटमेंट इज प्रूव्ह. आणि इथे आपलं ट्रिग्नॉमेट्री ही प्लेलिस्ट आपली इथेच संपलेली आहे. ह्या प्लेलिस्टमध्ये ट्रिग्नॉमेट्री हा टॉपिक आपण अगदी बेसिकपासून इन्व्हर्स फंक्शनपर्यंत सगळा कव्हर केलेला आहे. खूप एक्झाम्पल सॉल्व केलेली आहेत. ही प्लेलिस्ट तुम्हाला 11वी-12वीसाठी उपयोगी पडेलच पण त्याशिवाय इंजिनिअरिंगला असाल किंवा BSc करत असाल BCA करत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला ही उपयोगी पडेल. कारण मॅथ्स सब्जेक्ट असेल मेकॅनिक्स असेल किंवा फिजिक्स हा सब्जेक्ट असेल तर तिथे कुठे ना कुठेतरी ट्रिग्नॉमेट्री येतच. त्यामुळे ही सिरीज किंवा ही प्लेलिस्ट पक्की करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढे कुठे प्रॉब्लेम येणार नाही मॅथ्समध्ये. अजून काही सिरीज आपण इथे आणणार आहोत. अजून काही प्लेलिस्ट आपण बघणारच आहोत. लवकरच काही दिवसात आपण पुढची प्लेलिस्ट घेऊच. पण त्याच्या आधी तुम्ही ह्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींना पाठवा. सगळ्यांना शेअर करा. आणि माझं शिकवणं तुम्हाला कसं वाटतं ही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा. ह्या चॅनलमध्ये अजून काही सिरीज आहेत. 5वी ते 10वी मराठी मीडियमच्या मुलांसाठी मॅथ्स आपण घेतलेला आहे. तर तुमचे कोणी ओळखीचे मराठी मीडियमचे मॅथ्स शिकणारे जर म्हणजे मराठी मीडियममध्ये जे असतील त्यांना ही लिंक नक्की पाठवा. शेअर करायला सांगा. कारण 5वी ते 10वी या प्लेलिस्ट आपण तयार केलेल्या आहेत. त्यांच्या सिलेबस वाईज व्यवस्थित आपण त्याचे भरपूर एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. सगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत. सो ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब करा. शेअर करा. लाईक करा. लवकरच आपण पुढची पण प्लेलिस्ट घेऊन येत आहोत. धन्यवाद.